Good. Good evening, ma'am. How are you? How Good are you, evening, ma'am? ma'am. How are you? How are you? Good evening, ma'am. Good evening. Good evening. Good evening. Hello, ma'am. How are you? Hello, ma'am. आय एम सॉरी. Hello, ma'am. पासून लॅपटॉप समोर आहे आणि मी माझे सगळं नेटवर्क चेक करून बघितलं, सगळं बंद करून परत सुरू करून बघितलं. मगाशी तर माझं लॅपटॉपवर मीटिंग ऑन होती, म्हणलं अचानक मीटिंग लागत कशी नाहीये आणि सगळ्या लिंक एका रांगेत असतात. सो मी आपली Deepika, this is the same link. This is the same link which I sent you. But at times it happens. ऐसा होता है, कभी-कभी होता है. या तो हम क्या करते हैं इस सिचुएशन में, लैपटॉप से दोबारा ज्वाइन करते हैं, लैपटॉप ऑफ करके दोबारा ज्वाइन करते हैं. That happens. But link is same. Okay, we don't change one link for 1 year. Okay. Thank you so much. You can start with us. या चला मुलांना. Hello. हा Hello, बोला ma'am. बोला. मैम मैं शिवानी मोरे नाम से वेदिका मोरे जॉइन हुई हूँ. ओके. हॅलो शिवानी, आपण पहिल्यांदा भेटतोय का? टीचर माझे नाव वेदिका आहे. मी शिवाजी मोरे या नावाने जॉईन झालेली आहे. ठीक आहे वेदिका, पण आपण पहिल्यांदा भेटतोय का? टीचर आपण आठवीमध्ये खूपदा भेटलेलो आहे ना. बरं ठीक आहे. टीचर मी दररोज क्लास जॉईन करायची. अगं काय माहितीये का, Hello, ma'am. तुमची नावं आणि तुमच्या पालकांची नावं टीचर तुमचं mic बंद तुमचं आहे. माईक ऑफ आहे. येस माझा माईक ऑन केलाय मी. ऐका, सांगायचा मुद्दा असा आहे, प्रश्न असा आहे की तुमची जी नावं असतात ना आणि तुम्ही सगळे जे आहात ना ते सगळे मला तुमची आवाज ऐकू येतात, तुमचे सगळ्यांचे चेहरे तुम्ही दाखवले तर मला कळतात, पण मला समजत नाही की नक्की कोण कोण आहे. बऱ्याचदा तुम्ही कोणाकोणाच्या वेगवेगळ्या लोकांच्या फोनवरून जॉईन केलेलं असतं, सो माझ्याकरता ते लक्षात ठेवणं कठीण आहे नक्की कोण कोण आहे. गुड इव्हनिंग. पण आपण ह्या वर्षी पहिल्यांदा भेटतोय ना मॅम, मुझे शेअरिंग का एक्सेस दीजिए प्लीज. टीचर आपण नववीमध्ये पहिल्यांदा भेटतोय. येस आपण नववीमध्ये पहिल्यांदा भेटतोय. मध्ये भेटलेले मॅम, पण आज नववीच्या याच्यामध्ये पहिल्यांदा आपण भेटतोय. नववीमध्ये पहिल्यांदा भेटतोय. मॅम याच्या अगोदर आपण एकदा भेटलेलो. ह्याच्या आधी आपण सुट्टीमध्ये भेटलोय ना, पण सुट्टीमध्ये आपण अभ्यासाचं काही बोललो नाहीये. या वर्षभरात आपल्याला काय करायचं कसं करायचं ते आपलं काहीच बोलणं नाही झालंय. सो आपण थोडंसं जरा आपल्या नॉर्मल याच्यामध्ये भेटता. आधी मला तेवढं बरं वाटतंय ना तुम्हाला लोकांना एवढ्या दिवसांनंतर भेटून. थँक गॉड की आपण भेटलो. एक तर एवढी मोठी सुट्टी होती. आता आपल्या आता तुम्ही 8वीला सुद्धा शिकवता का? काय करतोय, काय शिकवतोय का? 8वीला शिकवता का टीचर तुम्ही आता पण? आता 9वी 8वी आणि तुम्ही 9वीत गेलात आणि जे 9वीत होते ते सगळे 10वीत गेले. ते सगळेच माझ्या ओळखीचे आहेत. बोला. टीचर शिकवतात नवीन खूपच आनंद होतो. एक मिनिट एका वेळी एकीने बोला. रागिणी काय मध्ये नंबर मला खूपच नवीन टीचरांकडून खूप काही शिकायला भेटतंय. तिथे माझा स्कॉलरशिप मध्ये पहिला नंबर आला. कॉंग्रॅच्युलेशन्स. मस्तच. व्हेरी गुड. अजून काय काय नवं झालंय तुमच्या आयुष्यात? 2 मिनिटं तर बोलूच आपण. बोला नेहा बोला. टीचर मी बोलू का? एक मिनिट, ती नेहा काहीतरी बोलतेय मगासपासून. बोला. टीचर तुम्ही 10वीला पण हॅलो मॅम तुम्ही 10वीला मी 10वीला पण शिकवते आणि मी 11वीला पण शिकवणार आहे. येस. हिचं नाव आता हिने काहीतरी सांगितलं होतं. बोला काय प्रश्न आहे तुम्हाला? टीचर माझं नाव वेदिका. हा वेदिका बोल. टीचर मी पण NMS ची परीक्षा दिलेली होती ना, तर मी NMS च्या परीक्षेमध्ये 71 मार्कांचे हे होता ना टार्गेट, तर मला 70च मार्क पडले होते. बरं. पण म्हणजे मग सिलेक्शन झालंय का नाही झालंय? नाही टीचर. अच्छा, म्हणजे 71चा पासिंग होतं असं होतं. अच्छा, एका मार्कासाठी गेली टीचर. एका मार्कासाठी गेली टीचर. माझा पण आपण ऑलमोस्ट आपण जिंकलोय. हॅलो मॅम, हॅलो टीचर. मध्ये आली आहे स्कॉलरशिप मध्ये. मी बोलू का? गुड. टीचर माझा NMS मध्ये नाही आला, पण स्कॉलरशिप मध्ये आला 1 नंबर. मॅडम मी बोलू का? माझा
मॅम बोला. टीचर माझा वर्गात मॅम ऐश्वर्याला बोलायचंय केव्हांचं. ऐका मॅडम मी ऐका बोलू ऐका 2 मिनिटं. मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना माझ्याशी बोलायचं 1-2 मिनिटं. ज्यांचं बोलून झालं त्यांनी थांबा. मला कळलंय तुमचे स्कॉलरशिप मध्ये नंबर आले, NMMS मध्ये नाही आले तरी वर्गात पहिला नंबर आलाय. ज्यांचा NMMS मध्ये नंबर आलाय, स्कॉलरशिप मध्ये आलाय, सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आता ते लोक बोला ज्यांना मगाशी बोलायचं होतं. मॅडम मी बोलू का थांबा. ऐश्वर्या? हाऊ आर यू टीचर? मॅडम मी बोलू का ऐश्वर्या? मॅम मला सायन्स मध्ये 44 टीचर पडले. माईक ऑफ टीचर माईक ऑफ तुमचा. टीचर मॅम, माईक मी ऑफ बोलू का? तुम्ही बोलताय ऐश्वर्या बोला. मॅडम मला पण ना स्कॉलरशिप आणि NMS मध्ये ना आमचा 60चा टार्गेट होता, पण आम्हाला 60 नाही पडले मॅडम, 1% गेला आमचा. पण ठीक आहे, मॅडम जाऊ. आमच्या वर्गात ना माझा नंबर आला. व्हेरी गुड. मस्त. मला 86.60% पडले. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही किती अभ्यास करता याचा अर्थ. हॅलो मॅम. मॅम मी बोलू? बरं थांबा. आता आपण स्कॉलरशिप आणि NMMS सोडून कोणत्या विषयावर कोणाला काय बोलायचं का त्यांना आधी बोलू द्या. हा मला बोलायचं. बोला. नयन पवार. नाही नयन पाटील. अभ्यास केला ना, काहीतरी बोलायचंय का? 11वी-12वी केव्हा सुरू होती आपली क्लासमध्ये? तुम्ही 11वीत जाल तेव्हा 11वी सुरू होईल. अच्छा. नाही आज क्लास सुरू झाला. हो झालंय. बरं मॅडम ऐका. आता तुम्ही काय काही आपल्याला वेगळं बोलायचंय का आपण अभ्यासाकडे मॅम जायचं? आता तुम्ही काय शिकवणार? टीचर नेहाला बोलायचं. मॅम आता तुम्ही काय शिकवणार आहात? हॅलो मॅम. करेक्ट. आता आपण मुख्य मुद्द्याकडे आलोय की आता मी काय शिकवणार आहे. येस ते मी सांगेनच. कोणाला काही वेगळं बोलायचंय का? 2 मिनिटात बोला, मग मी माझ्या विषयाकडे येणार आहे. कारण आधीच मला जॉईनिंगला वेळ झाला नो होता. मॅम. नाही मॅम. नेहा बोल. मॅम क्लास 12वी पर्यंत असतात का? हो येस. 12वी मॅम नाही टाकली अटेंडन्स लिस्ट. अटेंडन्स 12वी कधी टाकणार? मैम मैं सांगते लिंक भी डालिए और मुझे होस्ट कंट्रोल दीजिए. आई वांट टू शेयर द थिंग्स ऑन द स्क्रीन. प्लीज मुझे वो एक्सेस दीजिए. मॅडम नेटवर्क प्रॉब्लेम आहे. कोणाकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे बोला. मॅम माझ्याकडे. मग ठीक आहे कॅमेरा ऑन कर. हॅलो मॅम. बोला. मॅम तुम्ही 12वी नंतर नाही घेत का? काय नाही घेत? काय नाही घेत? नसतात काय क्लासेस? काय आहेत क्लासेस? 12वी नंतर आपले क्लास असतात काही? 12वी पर्यंत असतात ना. नंतर नसतात ना टीचर? अरे 12वी नंतर कॉलेजमध्ये कोणाला क्लासची गरज असते का? स्वतःचा अभ्यास करतो आपण तेव्हा. बरं चला. हॅलो टीचर बोला. आता कोणी 10वी जॉईन झाला तो 3 वर्ष तरी करू शकतो ना क्लास जॉईन? हो त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत ऍक्च्युली. त्या सगळ्या तुम्हाला मॅम बरोबर सांगतील. ठीक आहे. आता आपण काय बघतोय आजचा आपला विषय त्याच्यावर बोलायचं का आपण? येस मॅम. गुड. मॅम. बरं तुमची 8वी संपली, तुमची 9वी सुरू झाली. आता तुमच्या आयुष्यामध्ये नव्या नव्या गोष्टी, नवे नवे विषय आणि सगळंच वेगळं आहे. 8वी पर्यंतचा अभ्यास खूप मस्त होता आणि खूप छान होता, सोपा होता. आताचा जो आपला आहे ना अभ्यास यावर्षीचा तो आपण जरा बघूया बरं का. आणि कसं करायचा त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. आणि आज एक आपला धडा आपण सुरू पण करूया. आपण वेळ नाही वाया घालवायचा आता. येस जरा अरे संगीता मैम आप है क्या वहां पे? संगीता मैम. हाँ देखो मैम. मैम मुझे शेयर करना है, मुझे वो एक्सेस दीजिए अच्छा, ना. और इनको अटेंडेंस डालिए अभी कर. येस येस. चला मी आपल्या 9वीचं पुस्तक शेअर करते तुमच्या बरोबर. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी उघडून बघितलं असेलच. तुमच्या सगळ्यांकडे पुस्तकं आली असतीलच. मला माहिती तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सिरियस.
तर तुम्ही सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली असेल मला खात्री आहे. येस आणि मॅम. असं पण तुम्ही सुरुवातीला असता, तुम्ही अभ्यास एकदम रमून जाता अभ्यासामध्ये. सो हो. जरा आता पुस्तकाकडे बघा. हे आहे आपलं 9वीचं पुस्तक, विज्ञान आणि तंत्रज्ञान. ह्या पुस्तकामध्ये एकूण किती धडे आहेत माहिती का तुम्हाला? हो. 2 पाठ आहे ना मॅम? येस मॅम. 1 2 मॅम. पहिले आता नाहीये. 18 मॅम 18. येस, मॅम 18. करेक्ट. आता जरा ना थोडंसं आपण डिस्कस करूया की अभ्यासात काय काय आहे, आणि मग मी काय काय घेणार आहे हे सगळं आपण आज बोलूया, आणि मग आपल्या धड्याला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आहे गतीचे नियम. बरं, आता एक खूप महत्वाची गोष्ट मी सांगते. भले मी तुमचं फिजिक्स किंवा बायोलॉजी घेईन नाही येणार, तो मुद्दा नाहीये, पण मला हे सगळे धडे माहिती आहेत म्हणून मी सांगते. आतापासून तुमच्या 9वीच्या धड्यामध्ये डिफिकल्टी लेवल वाढणार आहे. तुमची 9वी 10वी पेक्षा तुम्हाला कदाचित थोडी जास्त कठीण वाटेल, पण ह्याच्यामुळे तुमची 10वी सोपी होईल. एकूण एकच आहे बघा. बोला. मॅम आमच्या इकडे ना नेटवर्क प्रॉब्लेम आहे, तर मी एखाद्या वेळेस लेफ्ट होऊ शकते. ऑल राईट. तुम्ही कोणीही लेफ्ट झालात किंवा नेटवर्क संपलं किंवा मोबाईल डिस्चार्ज झाला, ऑल राईट, टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे रेकॉर्डिंग नसतं, आणि ते सांगण्याकरता मला मध्येच काहीतरी सांगू नका. हवं तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाका. मी जे काही सांगते ते जितकं शक्य तितकं ऐका. आपल्याकडे वेळ कमी असतो आणि अभ्यास फार आहे आपल्याला. सो आपण जरा स्मार्ट वर्क करूया. मला काहीही प्रॉब्लेम नाही, आणि मला तुम्ही सगळे आवडतात, त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम असेलच म्हणून तुम्ही नाही आहात हे मी समजू शकते. ठीक आहे, चला. आता सगळ्यात पहिला आहे गतीचे नियम. हा फिजिक्सचा धडा आहे, आणि ट्रस्ट मी हा खूप महत्वाचा धडा आहे. या धड्यावरती तुम्हाला आताच नाही, 9वी 10वी आणि त्याच्याही पुढे 11वी 12वी जर तुम्ही सायन्सला गेलात तर खूप महत्वाच्या कन्सेप्ट या धड्यावरती आहेत. ह्याला अजिबात सोडायचं नाही, ह्याची एकही गोष्ट सोडून द्यायची नाही, सगळं डोक्यामध्ये फिट करून घ्यायचं. दुसरं आहे कार्य आणि ऊर्जा. हा पुन्हा फिजिक्सचा लेसन आहे. म्हणजे आपण जे काही काम करतो त्याच्याकरता जी ऊर्जा असते त्याचा वापर आणि त्याचे सगळे मेजरमेंट, असा हा सगळा धडा आहे, चांगला धडा आहे. धारा विद्युत, करंट इलेक्ट्रिसिटी, आणखीन एक महत्वाचा धडा. हे सगळेचे सगळे धडे फिजिक्सचे आहेत, आणि फिजिक्सचे धडे 9वीचे धडे हे 10वीच्या धड्यांचा बेस आहेत. मोठे मोठे धडे आहेत, कंटेंट भरपूर आहे, पण सगळंच्या सगळं महत्वाचं आहे. द्रव्याचे मोजमाप हा आपला धडा आहे, केमिस्ट्रीचा धडा. पहिला केमिस्ट्रीचा धडा पुस्तकातला 4था धडा आहे. द्रव्याचं मोजमाप काय आहे, कसं आहे, आपण जेव्हा आता धडा सुरू करू तेव्हा तुम्हाला मी सांगेनच. पुढचा धडा आहे आम्ल, आम्लारी, क्षार. आपण मागच्या वर्षी आम्ल आणि आम्लारी यांची ओळख हा केला होता. या वेळेला आपण आम्ल, आम्लारी आणि क्षार म्हणजे एक लेवल वर गेलोय आपण. ऍसिड्स, बेसेस आणि सॉल्ट्स. ठीक आहे, मग आपलं बायोलॉजी आहे थोडंसं, वनस्पतींचे वर्गीकरण. तुम्ही 9वी मध्ये वनस्पतींचं वर्गीकरण कराल आणि 10वी मध्ये प्राण्यांचं वर्गीकरण कराल. टीचर आणि हे आपलाच सगळं जे धडा आहे का 5वा? आपला धडा आजचा 4था आहे. 4था 5वा आपला आहे. 6वा बायोलॉजीचा धडा आहे, वनस्पतींचं वर्गीकरण, आणि ह्याचा दुसरा टप्पा तुम्ही पुढच्या वर्षी करणार, प्राण्यांचे वर्गीकरण. मग आहे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. हा पण बायोचा धडा आहे. म्हणजे काय, आपल्या आजूबाजूला असलेली परिसंस्था म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेली इकोसिस्टम. ऊर्जा प्रवाह म्हणजे एनर्जी फ्लो. बेसिक फंडा असा आहे की फोटोसिंथेसिस मधनं एनर्जी मिळते. ती एनर्जी प्लांट स्वतः बनवतात, ते उत्पादक असतात. त्यांना खाणारे प्रायमरी इटर्स, त्यांना खाणारे सेकंडरी इटर्स, त्यांना खाणारे टर्शरी इटर्स, ते मेल्यावर डिकम्पोजर्स, आणि ही आहे फूड चेन. म्हणजे इन जनरल आपल्या आजूबाजूला असलेला ऊर्जा प्रवाह अन्नातनं अशा पद्धतीने फिरतो, हे आपण आधी शिकलोय. आणि त्याच्यावरतीचा आणखी एक टप्पा आपल्याला याच्यामध्ये. उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव. हा धडा उपयोगाचा आहे का, कारण 10वीला तुमच्या पेपर 2 मध्ये, पेपर 2 10वी लागतात. अच्छा, हे सांगते त्याच्या मागचं कारण तुम्हाला. हा धडा का उपयोगाचा आहे ह्याचं कारण असं, 10वीला तुम्हाला 2 पुस्तकं आहेत, पेपर 1, पेपर 2. पेपर 2 अख्खं बायोलॉजी आहे. म्हणाल काय सोपं आहे ते, सोपं नाही आहे ते. नुसत्या बायोलॉजीमध्ये पण 2 प्रकार येतात, बॉटनी आणि झुओलॉजी. बॉटनी म्हणजे सगळा वनस्पतींचा अभ्यास, झुओलॉजी म्हणजे सगळा प्राण्यांचा अभ्यास. तर ही सुरुवात आहे तुम्हाला. उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव ही सुरुवात आहे. त्यांची नावं, त्यांचं इन जनरल कुठे असतात, ते कसं काम करतात, ते काय असतं, सगळं सगळं याच्यामध्ये आहे. याच्यावर तुम्हाला पुढच्या वर्षी बायोमध्ये पेपर 2 मध्ये 2 धडे आहेत. एक आहे बायोटेक्नॉलॉजी आणि एक आहे मायक्रोबायोलॉजी. ह्या दोघांची सुरुवात इथे होते.
समजून घ्या हा धडा जेव्हा शिकवतील तेव्हा. मग आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. असा एकतरी चांगला धडा आपल्याला पाहिजे, हलका फुलका, नो टेन्शन वाला. पर्यावरणाचे व्यवस्थापन, ग्रीन एनर्जी, त्याच्यानंतर पोल्युशन आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसणाऱ्या समस्या आहेत, ह्याच्यावरती आपण काय उपाययोजना करायची आणि याची व्यवस्था कशी करायची हे या धड्यामध्ये सांगितले. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा. तुम्हाला सांगू का, मी एक खरा अनुभव आहे, मला सांगायचंच होतं. बघा, आजकाल आपल्याकडे सगळीकडे टेक्नॉलॉजी एवढी फास्ट बदलतीये माहितीये का, म्हणजे आपल्याला कळत सुद्धा नाही कोणाचे माईक ऑन आहे. जरा बंद, माझ्याशी बोलायचं नसेल तर माईक बंद करा. नयन पाटील, तुमचा माईक ऑन आहे, मी बंद करते, ठीक आहे, लक्ष ठेवा. काही माझ्याशी बोलायचं असेल तरच तो ऑन करा. अरे हा, मला तुम्हाला एक खरा किस्सा सांगायचा होता. बघा, आता ऐका, इट्स ऑल राईट. आपल्या आजूबाजूला टेक्नॉलॉजी इतकी फास्ट बदलतीये की आपल्याला समजत पण नाही की कसा काय हा बदल इतका फास्ट झाला. तुम्ही कुठल्या तरी ऑनलाईन वेबसाईट वरती काहीतरी सामान मागवलं आणि ते आलं नाही किंवा उशीर आलं, तर आपण फोन करतो ना कस्टमर केअरला की मैंने ये मंगाया था, ये अभी तक नहीं आया. फोन करतो आपण. मग तिकडनं ती कस्टमर केअर वाली बाई सांगते की आपका प्रोडक्ट यहाँ तक पहुंचा है, 2 दिन में आप तक पहुंच जाएगा, मैं इसके लिए एक कंप्लेंट रेज करती हूँ, असं ती बाई सांगायची. ह्याच्या आधी जेव्हा आपण त्या मी ऑनलाईन वेबसाईट वरून काहीतरी मागवलं की असं होतं कधी कधी, ते दाखवतात उद्या येणार आहे आणि ते येत नाही. मग आपण फोन करतो, बाबा ते कधी येणार आहे, आपण घरी नसलो तर काय करायचं. म्हणून मग त्या हिशेबाने आपण शहाणपणा करून फोन करून विचारून घ्यायचं की कधी येणार आहे आमचं सामान. हे याच्या आधी पण मी केलंय. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत माझ्याशी ते कस्टमर केअरवाले लोक बोलायचे, कोणतरी बाई बोलायची, कोणतरी पुरुष बोलायचा, आणि आपल्याला कळतं की माणसं बोलताय. आता मागच्या आठवड्यामध्ये माझं एक सामान यायचं होतं, ते आलं नाही. मग मी नेहमीप्रमाणे फोन केला की कधी येणार आहे. तुम्हाला माहितीये फोनवर कोण बोललं? AI जनरेटेड व्हॉइस. एका बाईचा आवाज होता. विचारत होते हिंदीमध्ये बोलायचं का इंग्लिशमध्ये बोलायचं, बंगाली सगळे ऑप्शन होते. मी आपलं हिंदी चूज केलं आणि नेहमीसारखं मी विचारलं की ये मैंने मंगाया था प्रोडक्ट, ये कब आएगा. त्याच्यावरती ती AI वर बोलत होती, आपकी समस्या मैंने लिख ली, नोटेड. शपथ, हे काय झालं, हे कधी बदललं. म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी मी ज्यांच्याशी बोलत होते ती खरी माणसं होती. 3-4 महिन्यामध्ये त्या सगळ्या माणसांच्या ऐवजी आता तिकडे AI वरती उत्तर यायला लागलेली आहेत. म्हणजे जी कामं माणसं करत होते ना, ती आता ऑटोमॅटिक उत्तर देणारी मशीन करते. बरं, त्याच्यावरती मी चिडले बरं का, म्हणजे बघू तर म्हटलं टेस्ट करते खरे. माणसांना समजतं चिडलेत का काय आहेत ते, बरोबर त्याच्याप्रमाणे उत्तरं बदलतात. याच्यामध्ये मी म्हटलं काय आहे हे, मागच्या आठवड्यामध्ये येणार होतं ते अजून आलं नाही. तर ती माझ्याशी बोलली, तिला समजलं की मी रागवले, मी चिडले. ते म्हणाली, मैं आपकी समस्या समझ सकती हूँ, हमारी तरफ से खेद है. मी एवढी आश्चर्यचकित आणि खुश झाले की काय त्याच्यामध्ये सिस्टीम मध्ये फीड केलं असेल की कोण कोण काय काय. बरोबर, मराठीतलं वेगळं, हिंदीतलं वेगळं, बंगालीमधलं वेगळं, आणखीन कुठल्या भाषेतलं वेगळं. एवढ्या सगळ्या भाषा आणि त्यातले एवढे सगळे इमोशन्स, त्याच्यामध्ये कोणत्या भाषेत कोण काय बोलतोय, ते विशिष्ट शब्द, हे सगळं त्याच्यामध्ये फीड केलंय. आणि त्याच्यामधनं ती बरोबर शोधून काढते की माझा मूड कसा आहे, त्याप्रमाणे ती बोलते. सगळ्यात शेवटी ती म्हणाली, आपकी समस्या मैंने लिख ली है, आपके लिए इसका सोल्यूशन 2 दिन में मिल जाएगा, इसके लिए आपके लिए एक मैसेज आएगा, आप उस पर आपका अभिप्राय दे सकते हैं. मला एवढा हसू येत होतं तिच्याशी बोलताना. म्हटलं हिला कळतंय तरी का की मला हसू येते, कारण ती ह्युमन नाहीये, ते मशीन आहे. पण ते मशीन जनरेटेड व्हॉइस आता माणसांची कामं करते. सांगायचा मुद्दा असा आहे की टेक्नॉलॉजी खूप फास्ट बदलतीये. मला स्वतःला याचा एवढा डेंजरस अनुभव आलाय. विचार करा तुमच्या म्हातारपणामध्ये कसं असेल आजूबाजूला. आता तर मेट्रो इकडे तिकडे फिरणाऱ्या आणि वगैरे याच्या गोष्टी, ह्याचे रस्ते वगैरे काम, हे सगळं खूप सॉलिड सुरू आहे. मी विचार करते पुढच्या 50 वर्षामध्ये भारत कसा असेल. प्रगतीची नवी दिशा, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, टेलिकम्युनिकेशन. बरोबर ना. इथे बसून मी तुमच्याशी बोलतेय आणि ही गोष्ट आताची नाहीये, कोरोनाच्या आधीपासूनच हे आहे. पण आताची जी टेक्नॉलॉजी आणि त्याच्याबद्दलची जी काही ऍडव्हान्समेंट आहे ना, हे एकदम हॅट्स ऑफ करणारी आहे. म्हणजे आपण काहीच्या काही स्पीडने जग बदलताना बघतोय आणि तुम्ही तर काय काय बघाल. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी आधीच बेस्ट ऑफ लक. पण ह्या प्रगतीच्या नवीन दिशेमध्ये तुम्ही काय करू शकता, तर तुमचा काय रोल असेल, तुम्ही स्वतःला सस्टेन करण्याकरता काय काय शिकलं पाहिजे याचा पण विचार करा. टेन्शन देत नाहीये पण रिअलिटी सांगतेय. प्रकाशाचे परावर्तन
हा एक पुन्हा फिजिक्सचा धडा आहे, कट करायचा. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? एखाद्या पदार्थावरती किंवा एखाद्या पृष्ठभागावरती जेव्हा प्रकाशाची किरणं पडतात तर ती परावर्तित होतात, म्हणजे रिफ्लेक्शन. हा चांगला इंटरेस्टिंग धडा आहे आणि ह्याच्यात खूप चांगला डिटेल अभ्यास आहे प्रकाशाचा. आपल्या डोळ्यांची रचना पण सांगितली, त्या डोळ्यामध्ये पण लेन्सेस असतात, म्हणून आपल्याला एखादी आकृती कशी आहे, काय आहे, असं वगैरे सगळं दिसतं. मग आहे ध्वनीचा अभ्यास. ध्वनी तुम्हाला 6वीला होता, 7वीला होता, 8वीला होता, 9वीला पण आलाय. ध्वनी काय तुमचा पिच्छा सोडत नाहीये बघा. ध्वनीचा अभ्यास सुरूच आहे तुमचा. कशा करता? ध्वनी हा खूप महत्वाचा विषय आहे, त्याच्यावरती खूप चांगला रिसर्च पण करतात लोक. फिजिक्सचा कन्सेप्ट आहे, पण नीट लक्ष देऊन अभ्यास त्याचा. तुम्हाला ऑलरेडी सगळं सुरुवातीचं माहिती आहे. आणि मग माझा आवडता धडा, आपला पूर्ण पुस्तकातला माझा फेवरेट धडा, 13वा धडा, कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य. कार्बन हा बेस्ट माणूस आहे, मला फार आवडतो. जिकडे तुम्ही जाल तिकडे कार्बन आहे. अशी खूप कमी लोक असतात जे सगळीकडे असतात. त्यातला एक पूर्ण पिरियोडिक टेबल मधला कार्बन खूप स्पेशल आहे आणि म्हणून त्याच्यावर एक वेगळा धडा आहे. आणि त्याचं नावच एक महत्वाचं मूलद्रव्य, अ व्हर्सेटाईल एलिमेंट. बरोबर ना? पदार्थ आपल्या वापरातील. आता पदार्थ आपल्या वापरातील काय असू शकतं? पाण्याची बाटली, पेन, वही. पण हे सगळं नाहीये त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ते सगळे पदार्थ आहेत, त्याला काहीतरी केमिकल फॉर्म्युला आहेत, ते काहीतरी कुठेतरी कंपनीत बनलेत, त्यांचं काहीतरी स्ट्रक्चर आहे. असे सगळे पदार्थ जे सोपे नाही आहेत अभ्यासाला, पण आपल्या वापरातले असे सगळे. मग सजीवांमधल्या जीवन प्रक्रिया, परत बायोलॉजी. अनुवंशिकता परिवर्तन हा पूर्ण बायोलॉजीच्या सगळ्या लेसन्स मधला सगळ्यात इंटरेस्टिंग धडा आहे. अनुवंशिकता परिवर्तन. आपल्यामध्ये असलेले जे काही अनुवंशिक गुण आहेत ते आपल्या आईबाबांकडनं आले, पण ते एक्झॅक्ट सेम नाही. आपण म्हणून अरे ही सेम हिच्या आईसारखी दिसते यार, पण तरी पण केस थोडेसे वेगळे आहेत, नाही? उंची पण थोडीशी वेगळी आहे, रंग पण थोडासा जरा वेगळाच वाटतं. सांगायचा मुद्दा, आपण आपल्या आईबाबांसारखे असतो पण तरी वेगळे असतो, म्हणजेच अनुवंशिकता आणि परिवर्तन. हेरिडिटी अँड काय आहे दुसरा शब्द परिवर्तनला? रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन नाही, अनुवंशिकता आणि परिवर्तन. हेरिडिटी अँड व्हेरिएशन. व्हेरिएशन मला समजलेलं आहे, माईक ऑफ करणे मला समजलेलं आहे. म्हणजेच काय? अनुवंशिकता आणि परिवर्तन, हेरिडिटी अँड व्हेरिएशन. मस्त धडा आहे, तुम्हाला खूप आवडेल धडा. जैव तंत्रज्ञानाची ओळख, मी तुम्हाला म्हटलं होतं, एक बायोटेक्नॉलॉजीचा धडा, एक मायक्रोबायोचा धडा आहे, आपल्याला आत्ताच आहे. आणि मग अवकाश निरीक्षण दुर्बीण. मागच्या वर्षी 8वीत तुम्हाला एक धडा होता, काय होता तो? आकाशात ताऱ्यांचा जीवन प्रवास. आता तुम्हाला आहे अवकाश निरीक्षण. आकाशामध्ये काय काय असतं, तारे बिरे कसे जन्माला येतात, कसे मरतात वगैरे, त्याची स्टोरी. एकूण किती धडे मॅम? 18 एवढेच आहेत. नाही टीचर, तुम्ही शिकवणारे. मी शिकवणारे धडे पार्ट 1 मध्ये आहे म्हणून. हा एकच पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 18 धडे आहेत. आता माझे धडे कोणते? द्रव्याचे मोजमाप, आम्लारी क्षार. पार्ट 2 मध्ये आहे. अरे आता तुमच्याकडे 2 पुस्तकं झाली असतील, पण दोनही पुस्तकं मिळून 18 धडे आहेत ना. हे बघा ना, सेम आहे ना आमच्याकडे. यस टीचर, हो. एकच कॉपी आहे दोघांची. एकच कॉपी टीचर माझ्याकडे पण. काय माहिती? एकच आहे मॅम माझ्याकडे. सगळ्यांकडे एकच पुस्तक आहे, पण त्याचे पार्ट 2 आहे. बरं ठीक आहे, माझ्याकडे तर PDF मध्ये एकच आहे सगळं. मग माझा पुढचा धडा आहे कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य. पदार्थ आपल्या वापरातील एवढेच 4च आहेत, पण एनिवेज आपले पटापट होऊन जातील ते. ह्याच्या व्यतिरिक्त इकडचे तिकडचे धडे मला दिले तर मी ते घेईन, पण ठीक आहे. म्हणजे हे तर आपले बेसिक कोर केमिस्ट्रीचे धडे आहेत, ह्याच्यामध्ये आपण गल्लत नाही करायची. केमिस्ट्रीचा अभ्यास आपली प्रायोरिटी आहे, हो की नाही? चला आपण आपल्या धड्याला सुरुवात करूया. द्रव्याचे मोजमाप. आज आपण खूप अवांतर गप्पा पण मारल्या आणि आपण अभ्यासाकडे पण आलो. धडा आहे द्रव्याचे मोजमाप. आणि मला सांगा, द्रव्य म्हणजे काय? व्हॉट इज द्रव्य? द्रव्य म्हणजे काय सांगा?
लिक्विड. नाही, द्रव नाही, द्रव्य द्रव्य द्रव्य. मॅटर. मॅम लिक्विड. लिक्विड म्हणजे द्रव. मॅडम द्रव आणि वायू मिळून होणारे नाही, द्रव्य. लिक्विड म्हणजे द्रव. द्रव्य म्हणजे द्रव आणि वायू मिळून होणारे द्रव्य. द्रव आणि वायू मिळून होणारे द्रव्य. पातळ वस्तू. सॉलिड मिळून होणारे पदार्थ. मॅडम द्रव आणि वायू मिळून होणारे पदार्थ म्हणजे द्रव्य. बरं, आता तुम्ही मला जे सांगितलं ते त्याचं उत्तर नाही. मॅटर. मॅटर. व्हॉट इज द मॅटर? टेल मी द मॅटर. मॅम पातळ वस्तू द्रव म्हणतात. ऐका, द्रव्य म्हणजे- आणि द्रव दोन वेगवेगळे शब्द आहेत, त्यांना मिक्स करू नका. द्रव्य म्हणजे लिक्विड आणि सॉरी, द्रव म्हणजे लिक्विड आणि द्रव्य म्हणजे मॅटर. आणि ते एक वाक्य ना, व्हॉट इज द मॅटर, टेल मी द फॅक्ट, असं जे म्हणतात ना ते इंग्लिश डायलॉग, ते मॅटर वेगळं, ती भानगड आहे, काय झालंय काय झालंय काय भांडताय असं ते आहे. पण केमिस्ट्री मधलं किंवा आपल्या अभ्यासातलं मॅटर म्हणजे पदार्थ, ज्या पदार्थांपासून सगळं जग बनले असे अनेक पदार्थ, त्या पदार्थांनाच आपण द्रव्य असं म्हणतो आणि त्यालाच इंग्लिशमध्ये मॅटर असं म्हणतात. सो मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाईज स्पेस अँड हॅज गॉट सम मास. त्याला स्वतःच एक मास आहे आणि जे एक 3D स्पेस मध्ये काहीतरी जागा ऑक्युपाय करते. फॉर एक्झाम्पल दिस बॉटल, त्याला स्वतःच एक मास आहे की नाही, स्वतःचं वजन आहे. मास म्हणजे त्याच्या स्वतःमध्ये असलेल्या कंटेंटचं वजन. आणि त्याने 3D स्पेस मध्ये, आता ही माझ्या आजूबाजूलाची जागा आहे, हवा आहे, त्यात ह्या बॉटलने एवढी जागा ऑक्युपाय केली, म्हणजे तिथली हवा बाजूला ढकलली, बरोबर. म्हणजे हे मॅटर आहे. मॅटर इज एनिथिंग, कोणती पण गोष्ट असू शकते. आता माझ्या आजूबाजूला हवा आहे, तर हवा मॅटर आहे का? नाही. नो मॅम. का? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. नाही मॅम. जे नाही Yes, ते ma'am. नाही का म्हणतात, जरा सांगा बरं मला, वाय नो? यस. टीचर, ती हवा जी आहे ना, तिला कोणत्या वस्तूचं आकार मान नाहीये, म्हणजे ती कुठं थांबत नाही, इकडे तिकडे फिरत राहते. ते ठीक आहे, त्याला स्वतःचा आकार नाहीये, पण वस्तुमान तर आहे ना. मॅम हवा जड असते मॅम, जड लागते आपल्याला तेव्हा हवा. जड बघा, वाटते. मान कसे आहे मॅम? मॅम हवेला वजन आहे म्हणून ते पदार्थ आहे. बरोबर, पदार्थ वजन आहे, नाही. कारण की एकतर ती जागा व्यापते, हवा जागा व्यापते की नाही. ज्या खोलीमध्ये आपण हवा, समजा एवढी हवा आहे, या पूर्ण खोलीभर हवेने जागा व्यापली आहे. बाटलीमध्ये रिकामी बाटली आहे, वरती रिकामी बाटली आहे, रिकामी बाटली, इथे हवा आहेच ना. मॅम याचं एक्झाम्पल देऊ की एक? हो मॅम. मॅम याचं एक्झाम्पल देऊ की एक? सांग सांग सांग. नो प्रॉब्लेम. बलून. एक मिनिट बलून मध्ये मुलांना, हवा भरल्यावर. एक मिनिट थांबा. आता सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही आहे ना, एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, आपल्या वर्गामध्ये कोणाचंही कोणतंही उत्तर चुकीचं नाहीये. आपल्याला जे वाटतं ते आपण बोलतो, आपल्याला सगळंच थोडी माहिती असतं, ते माहिती व्हावं म्हणून आपण बोलतो. सो टेन्शन घेऊ नका आणि सॉरी पण म्हणू नका, इट्स ओके. आपल्याला जे वाटलं ते आपण सांगितलं. सांग आता, बलूनचं काय सांगत होतीस बाबा? बलून मध्ये हवा भरली तर मग आपल्याला समजतं की हवा पण जागा घेते. बरोबर आहे, करेक्ट आहे. बलून चपटा असतो तेव्हा त्याच्यामध्ये हवा असते का नाही, पण त्यात हवा भरली की कळतं की जागा ऑक्युपाय करते हवा, आणि हवा जागा ऑक्युपाय करतेच. बरोबर, थोडासा जड होतो मॅम, थोडासा जड पण होतो. बरोबर ना. म्हणूनच मग आपण काय म्हणू शकतो, हवा हे पण द्रव्य आहे. आता द्रव्याचं मोजमाप करायचं म्हणजे काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा तर काही गोष्टी जरा समजून घेऊया आपण. लेट मी स्टॉप शेअरिंग दिस, कारण की मला ना तुमच्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय, मग तर पीपीटी ऑन करेनच मी. द्रव्य कशापासून बनलेलं असतं मला सांगा? कुठलीही गोष्ट कशापासून बनलेली असते? द्रव्यापासून. आणि द्रव्य कशापासून बनलेलं असतं? अणु. करेक्ट, व्हेरी गुड. आता माईक ऑफ करा. बरोबर सांगता तुम्ही, अतिशय हुशार मुलं नाही. मला ही गोष्ट खूप आवडते, पटापट उत्तर देता तुम्ही. बघा, आपल्या आजूबाजूला असलेली कुठलीही वस्तू तुम्ही घ्या,
ती पदार्थाची बनली आहे आणि पदार्थ मूलद्रव्यांचे किंवा संयुगाचे बनलेले. त्या मूलद्रव्य आणि संयुगांनाही बनवणारे काय आहेत ते आहेत त्याचे अणू आणि रेणू म्हणजे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स. मग आता हा समजा मी मोजमाप केलं, इथून माझ्या घरापासून माझी शाळा 10 किलोमीटर आहे, अंतर मोजायला मी किलोमीटर हे प्रमाण वापरलं आणि युनिट वापरलं किलोमीटरचं KM, बरोबर. पण आता एखाद्या पदार्थामध्ये असलेले अणू आणि रेणू ह्यांचं मला मोजमाप करायचंय, किंवा एखाद्या संयुगामध्ये समजा पाणी घेतलं, पाण्याचा फॉर्म्युला काय आहे? वॉटर. H2O. बरोबर, H2O पाणी. त्या H2O मध्ये H2O. H2 आणि O हेच यायला पाहिजे, याच प्रमाणात यायला पाहिजे. हा जो फॉर्म्युला आहे आणि त्याच्यासाठीचे जे नियम आहेत, त्याच्यासाठीचे जे मोजमाप आहे, ते सगळं आपण द्रव्याचे मोजमाप ह्या धड्यामध्ये करणार आहे. हा खूप महत्वाचा धडा आहे आणि हा धडा तुम्हाला 11वीला पण समजून घ्या. अगदी सोपं आहे, ज्यामध्ये काहीही कठीण नाहीये. पण 11वीला गेलं की हे काहीच लक्षात राहत नाही, तोपर्यंत सगळं पुलाखालून पाणी वाहून गेलेलं असतं. काय द्रव्य, टीचर एक प्रश्न विचारू का? काय मोजमाप, सांगा, प्रश्न विचारा. टीचर, आपण जेव्हा बलून मध्ये हवा भरतो तेव्हा तो वरती जात नाही, खाली येतो, आणि गॅस भरतो तेव्हा वरती काय जातो? कोणता गॅस? जनरली हा, काय सांगायचंय का? टीचर याचं स्पष्टीकरण मी देऊ का? द्या. ओके टीचर, म्हणजे टीचर हे ना आपण असं समजू शकतो, हे गतिमान जे असतं ना टीचर, तर हे गतिमान मध्ये येतं. म्हणजे टीचर मी आता एका उदाहरणामध्ये एक्सप्लेन करू का? चालेल, सांगा. ओके टीचर, थँक्यू. तर टीचर, सगळ्यात आधी जर आपण एका बलून मध्ये आपण जर हवा भरली आणि त्या बलूनला जर आपण सोडलं तर तो जो बलून असतो तर तो खालीच जातो. तर टीचर त्याचं जे कारण आहे ना ते म्हणजे सगळ्यात आधी तर त्या बलून मध्ये जी आपण हवा भरलेली असते ना ती हवा खाली जाते. यासाठी पृथ्वीमध्ये जे गुरुत्वाकर्षण बल आहे, म्हणजे जे सफरचंद खाली पडलं होतं, हे गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलेला. तर टीचर हे त्यापैकी एक एक्झाम्पल आहे. अच्छा, पण तुम्ही मला एक गोष्ट मॅम मी सांगा. सांगू का? सांगा. कारण ना मॅम, हे त्या बलून मध्ये ना हेलियम गॅस भरलेला असतो, तो बाकीच्या हवेपेक्षा हलका असतो. शाबास, हे उत्तर कोणी सांगितलं? कार्तिक गवंडर. व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे. बलून जेव्हा चपटा असतो तेव्हा तो खालीच पडलेला असतो, त्याच्यामध्ये हवा भरली की तो वर जातो, म्हणजे हलका होतो. पण त्याच्यामध्ये हवा म्हणजे कुठली हवा? आपण तोंडाने फुग्यात भरतो तशी हवा जर भरली तर तो खूप उंचपर्यंत जाईल का? त्याच्याहूनही उंच जाणारे जे बलून असतात त्याच्यामध्ये हेलियम गॅस भरलेला असतो. तो म्हणाला ते अगदी बरोबर आहे, तो हवेपेक्षा पण हलका असतो म्हणून तो आणखी वरवर बलूनला घेऊन जातो. कळलं का? आता जरा आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊया, द्रव्याचे मोजमाप. जायचं का तिकडे आता? PPT ऑन करते. चला. यस मॅम. गोष्ट आहे, तुम्ही असं मध्ये मध्ये प्रश्न विचारता, तुम्हाला काय काय ऑब्झर्वेशन मधनं आलेले प्रश्न असतात, चांगली गोष्ट आहे. आता आपल्याला हे बघायचंय की आपल्या ह्या द्रव्याच्या मोजमापामध्ये द्रव्याचं मोजमाप करण्यासाठीचे काही नियम आहेत. नियम का असतात? नियम फॉर एक्झाम्पल, आपण शाळेत जातो, काही नियम आहेत. युनिफॉर्म घाला, 2 वेळा घाला, स्वच्छ व्यवस्थित शिस्तीत राहा, होमवर्क करून या, बोलू नका, गोंधळ घालू नका, शिक्षकांनी सांगितलेलं ऐका, अमुक करा, तमुक करा, तमुक करा, टमुक करा, हे करा, ते करा. आयुष्यभर आपण नियमांमध्ये अडकलेलो असतो, कारण नियम आपलं आयुष्य सोपं करतात. आता रासायनिक संयोगांचे नियम काय असतात? तर हे नियम आपल्याला मदत करतात हे समजायला की रासायनिक अभिक्रिया कशी होते, का अशीच होते. उदाहरण सांगितलं तर मगाशी तुम्ही मला सांगितलं की पाण्याचं रेणुसूत्र H2O आहे. तुम्ही कुठे वळता ना जगामध्ये, माझ्याकडचं पाणी, तुमच्याकडचं पाणी, शाळेतलं पाणी, गटारीतलं पाणी, कुठलंही पाणी, पाणी म्हणजे H2O आणि H2O मध्ये 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, हेच स्थिर असणार आहे. हा नियम आहे. हाच नियम आपण सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे आणि हाच आपल्याला धड्यामध्ये पण दिलेला आहे. सगळ्यात पहिला जो आहे तो आहे द्रव्य अक्षयतेचा नियम. खूप मस्त, खूपच छान नियम आहे हा, आणि हा एकदम प्रॅक्टिकल नियम आहे.
द्रव्य अक्षयता, अक्षय या शब्दाचा अर्थ आहे की जे कधीही संपत नाही, याचा कधीही क्षय होत नाही. क्षय होणं म्हणजे संपणं. अक्षय म्हणजे कधीही न संपणार. ती अक्षय्य तृतीय असते ना, ती अक्षय्य ते हेच. द्रव्य अक्षय्यतेचा नियम. द्रव्य म्हणजे मॅटर, अक्षय्य त्याचा कधीही ऱ्हास होणार नाही असं त्याचा हा नियम. कसं काय बघा, एकूण तुमच्या प्रोडक्टमध्ये आणि रिॲक्टंटमध्ये आपण जरा हे चित्र काढून समजूया. एक आपण सोपं उदाहरण घेऊ. आपल्या अभ्यासासाठीच आपण एक रासायनिक अभिक्रिया लिहूया. A + B. किंवा अरे आपण सोपी आपली त्याच्याहून पण सोपी अभिक्रिया घेऊया. कुठली घेऊया आपण? कार्बन + O2 काय देईल रे? C + O2. CO2. कार्बन प्लस ऑक्सिजन विल गिव्ह यू CO2 गॅस. गॅस आपण दाखवतो व्हर्टिकल एरो. आता कार्बनचं जर आपण वजन बघितलं तर ते आहे 8. 8च आहे ना? बरोबर आहे की नाही सांगा मला. ऑक्सिजनचं आहे किती? 16. 16 दुणे होतं 32. 16. 2 वेळा आहेत ना, 16 16 32. आता या दोघांची बेरीज करा. किती झाली? 40. 40. आता CO2 मधल्या कार्बनचं किती आहे? 8 आणि हे दोन 32. एकूण एकच केलंय आपण. तुम्हाला कळलं का? ते वेगळे वेगळे होते, आता ते एकत्र आले आणि त्यांचं वजन केलं तर तेही आलं 40. आणखी हा आपण जो नियम आहे एका वेगळ्या सोप्या पद्धतीने समजून घेऊया. कार्बन 1, ऑक्सिजन 2. आपल्या समीकरणाच्या डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट हँड साइडला जेवढे रिएक्टंट आहेत तेवढेच RHS म्हणजे राईट हँड साइडला असायला पाहिजे. तुम्ही ह्या ऍटम्सना बनवू शकत नाही, तुम्ही ह्या ऍटम्सना नष्ट करू शकत नाही, तुम्ही यांना तोडू शकत नाही, तुम्ही यांना जोडू शकत नाही, तुम्ही यांना काहीही करू शकत नाही. तुम्ही फक्त फार फार तर अशी सिच्युएशन क्रिएट करू शकता की ते एकमेकांबरोबर अभिक्रिया करतील किंवा एकमेकांपासून तुटतील आणि नवीन काहीतरी संयोग बनवतील. म्हणजेच ह्या द्रव्य अक्षयतेचा नियम आपल्याला हे सांगतो की द्रव्य हे तुम्ही बनवूही शकत नाही, तुम्ही नष्टही करू शकत नाही. द्रव्य फक्त स्वतःचा फॉर्म बदलतं. समजलं का? आपण थोडक्यात हे बघितलं की आपल्या डावीकडे जी काही अभिकारक होती म्हणजे जे काही रिएक्टंट्स आहेत त्यांनी अभिक्रिया केल्यानंतर बनलेले जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे काय आहेत? उत्पादित. हे अभिकारक आणि हे उत्पादित. ही उत्पादित आहेत आणि हे अभिकारक आहेत. म्हणजे लेफ्ट हँड साइड हे सगळी कोण आहेत? अभिक्रियाकारक म्हणजेच रिएक्टंट. तर हे जे रिएक्टंट आणि प्रोडक्ट आहेत LHS आणि RHS आहेत त्यांच्यामध्ये द्रव्य समान असतं, ते कुठेही गायब होत नाही. एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये एखादा गॅस रिलीज होतो किंवा एखादी PPT तयार होते म्हणजे प्रेसिपिटेट तयार होते, पण याचा अर्थ असा नाहीये की ते गायब होतं. ते तिथेच राहतं आणि ते परमनंट असतं. म्हणून त्याला द्रव्य अक्षयतेचा नियम असं म्हणतात. कुठेच जाणार नाही ते मॅटर, तिथेच असणार. समजलं का? फक्त त्याची रूप बदलते. म्हणजे जसा एनर्जीचा लॉ आहे ना, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी चेंज फ्रॉम वन फॉर्म टू द अदर. तेच आहे आपल्या द्रव्य अक्षयतेच्या नियमामध्ये. इन केस ऑफ द्रव्य, मॅटर कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी चेंज इन टू वन फेज टू अदर और वन फॉर्म टू अदर. समजला नियम? सोपा आहे की नाही? येस मॅम. स्थिर प्रमाणाचा नियम. हा मी तुम्हाला ऑलरेडी मगाशी सांगितलं. स्थिर प्रमाण CO2 मध्ये, हे वजनाच्या ह्याच्यावरती आपण समजून घेऊया. CO2 मध्ये कार्बन CO2 40 आहे ना, याचा अणु वस्तुमानांक याचा 40 आहे. अणु वस्तुमानांक म्हणजे आता रेणू वस्तुमानांक, आता हा रेणू आहे CO2, या CO2चं एकूण वजन आहे 40. या 40त समजा मी 8/40 असं केलं तर मला काय मिळालं? एकूण वजनापैकी कार्बनचं वजन. हे जे काही प्रमाण आहे 2ने भागूया आपण. 2 चोक 8 आणि 2 दुणे 4.
4 एके 4 आणि 4 पंचे 20. बरोबर ना? तुमचं गणित माझ्यापेक्षा चांगलं आहे बरं का. हे जे प्रमाण आहे 1:5 हे फिक्स असतं असा हा नियम सांगतो. ठीक आहे का? समजलं का? हो परत सांगते बघा. येस मॅम. सोप्या भाषेत मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं. चला आता मी निळा रंग घेते. समजा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं H2O म्हणजे पाणी, बरोबर की नाही? तर हे H2O कुठलंही असू द्या, नदीतलं, समुद्रातलं, माझ्या घरातलं, तुमच्या घरातलं, अमेरिकेतलं, गटारीतलं, प्रयोगशाळेत बनवलेलं कुठलंही H2O घेतलं त्याच्यामधलं हे जे प्रमाण आहे ते फिक्स असणार आहे. H2O म्हणजे पाणीच. आता समुद्रातल्या पाण्यामध्ये बाकीच्या गोष्टी नाही आहेत का? आमच्याकडे खाली विहिरीचं पाणी येतं. त्या विहिरीच्या पाण्यामध्ये क्षार नसतात का? सगळं असतं. त्या पाण्याचे मिश्रण आहे, ते मिश्रण आहे. मिश्रणामध्ये अनेक गोष्टी एकत्र असतात, पण त्या मिश्रणातलं पाण्याचा रेणू म्हणजे H2O मध्ये हे जे प्रमाण आहे H2O1 हे प्रमाण फिक्स म्हणजे फिक्सच असेल. म्हणूनच तर तो मॉलिक्यूल तसा बनलाय ना. H2O बदलत राहिला असता तो H2O राहिला असता का? नाही. ती त्याची ओळख आहे. जसं तुमचं नाव तुमची ओळख आहे, तुमचं काम तुमची ओळख होणार आहे. त्याचप्रमाणे H2O मध्ये 2 अणू हायड्रोजनचे, 1 अणू ऑक्सिजनचा जेव्हा एकत्र येतात रासायनिक अभिक्रिया करतात H2O बनतो आणि H2O म्हणजे पाणी, कुठलंही पाणी घ्या. बरोबर? हा आहे आपला दुसरा नियम. ठीक आहे? बघा, स्थिर प्रमाणात. येस मॅम. हा थोडक्यात आता आपल्या पुस्तकात बघू, मस्त चित्र आहे त्याचं. प्रयोग म्हणून खूप छान दिलेलं आहे. आधी ह्याची सुरुवात आपल्याला धड्याची केलेली आहे डाल्टनचा अणुसिद्धांत म्हणजे काय. मागच्या वर्षी आपण बघितलं होतं, डाल्टनने सांगितलं होतं अणू हा छोटा, सगळ्यात छोटा कण असतो, तो तोडू शकत नाही. आपण आणखी कशामध्ये मॅम. नाही, परमाणू म्हणजे रेणू ना, अणू म्हणजे सगळ्यात छोटा म्हणजे ऍटम, बरोबर ना. त्याने ऍटमचं स्ट्रक्चर सांगितलं होतं. मग त्याच्यानंतर आपल्याला त्याची स्टोरी होती, आठवते का तुम्हाला? डाल्टनचा अणुसिद्धांत, मग त्याच्यानंतर जे थॉम्सनचं प्लम पुडिंग मॉडेल, मग नंतर ते गोल्ड फॉइलचं एक्सपेरिमेंट सोन्याच्या पत्र्याचं, आठवतंय? हे सगळं मागच्या अणूचे अंतरंग, बरोबर. मग आता ही संयुग कशी म्हणतात? मूलद्रव्यांचे अणू जेव्हा एकत्र येतात आणि काही रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा संयुग बनतात. आता ह्या रासायनिक संयोगाचे जे काही नियम आहेत त्यातला पहिला नियम, त्याचं चित्र बघा. चित्रामध्येच खूप गोष्टी क्लिअर आहेत. जे मी तुम्हाला सांगितलं तेच चित्रामध्ये, फक्त उदाहरण वेगळं आहे. ह्या वेईंग मशीनवरती, याला काय म्हणतात? वेईंग मशीन. वेईंग मशीन म्हणजे वजन काट्या, बरोबर ना. वजन काट्यावरती काय आहे बघा. ह्या वजन काट्यावरती, अरे ऐसा नहीं होना चाहिए था. ओके, ठीक आहे. असं झालं ना, मी हे पेन सिलेक्ट केला की हे बऱ्याचदा बंद होतं. ठीक आहे, परत शेअर करते. झालं. लेट मी ओपन द बुक अगेन आणि पेज नंबर 55 वर जाऊया आपण आता. आलंय पुस्तक. हा, ओके, चलो. आता आपण ह्या चित्रातनं जरा समजून घेऊ. काय, मी पेन नाही ऑन करत, परत गेलं तर काय करायचं? नकोच ते. बघा, चित्रामध्ये किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. चित्रातच सगळा अर्थ लपलेला आहे. या मेजरिंग सिलेंडर, आपलं ह्या वेईंग मशीन वरती एक कोनिकल फ्लास्क आहे, म्हणजे चंचू पात्र, त्याच्यावर झाकण लावलंय. चंचू पात्रामध्ये एक द्रावण आहे हिरव्या हिरव्या रंगाचं, कॅल्शियम क्लोराईडचं. त्याच्यामध्ये एक टेस्ट ट्यूब ठेवली आहे म्हणजे परीक्षा नळी, आणि त्याच्यामध्ये ठेवलंय सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4चं दुसरं द्रावण. ह्या सगळ्यांचं एकत्रित वजन केलं ते आलं 300.23 ग्रॅम्स. हे आपल्याकडे प्री आहे म्हणजे सुरुवातीचं आहे. आता आपण काय केलं? चंचू पात्र उलट केलं म्हणजे काय होईल? वरती तर झाकण आहे, खाली काही पडू शकत नाही, पण टेस्ट ट्यूब मधल्या सगळ्या गोष्टी त्या खालच्या लिक्विड मध्ये ऍड झाल्या आणि त्यांचं केमिकल रिएक्शन झाल्यावरती एक नवं संयुग बनतं. कसं बनलं? 2 Na आणि 2 Cl सरळ
2NaCl. NaCl म्हणजे मीठ, बरोबर. मग काय उरलं? कॅल्शियम आणि हा SO4 म्हणजे सल्फेट. मग काय बनलं? कॅल्शियम सल्फेटचा अवक्षेप. अवक्षेप म्हणजे प्रेसिपिटेट, ते खाली पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं असं जमा होतं. आता ह्या नवीन चित्रामध्ये बघा काय आहे, त्या तुमच्या मेजरिंग म्हणजे वेईंग मशीनवरती जे तुमचं चंचू पात्र आहे, इथल्या द्रावणाची लेवल बघा, हाईट बघा, आणि याची हाईट बघा, वाढली आहे की नाही? टेस्ट ट्यूब मधलं सगळं खाली पडलंय. ह्याचा रंग बघा आणि याचा रंग बघा, बदल झालाय. म्हणजेच काहीतरी रासायनिक अभिक्रिया झालेली आहे, पण एकत्रित सगळ्याचं वजन समान, एकाही पॉइंट इकडे तिकडे फरक नाहीये. म्हणजेच जेव्हा रासायनिक अभिक्रिया होतात तेव्हा काय होतं? दोन किंवा अधिक जे रिएक्टंट आहेत म्हणजे अभिक्रियाकारक आहेत ते एकमेकांशी अभिक्रिया करतात आणि संयुग किंवा उत्पादित बनवतात. पण त्यामध्ये असलेलं जे द्रव्य आहे म्हणजे जे मॅटर आहे ते समान असतं, त्याचा क्षय होत नाही. समजलं? किती सुंदर होतं हे आणि किती सोपं होतं. आता हा नियम जो आहे तो आपला पहिला नियम आहे, द्रव्य अक्षतेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. ठीक आहे. हे वाक्य पण आहे इथे, हे तुम्ही आरामात लक्षात ठेवून लिहू शकता. दुसरा आहे स्थिर प्रमाणाचा नियम. मगाशीच आपण जे बघितलं की पाणी म्हणजे 1:2 म्हणजे H2O 2:1 हा जो रेशो आहे त्याच्यामध्ये त्याचं जे वजनी प्रमाण घेतलं म्हणजे वस्तुमानी प्रमाण, तर काय असतं? 1:8 हे कसलं आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं वस्तुमानी प्रमाण. म्हणजे हायड्रोजन 1 असेल तर ऑक्सिजन 8 आहे. हे कसं काय? हे वस्तुमान आहे. वस्तुमान म्हणजे त्याचं वजन. ठीक आहे. 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगाने 9 ग्रॅम पाणी तयार होतं. हे कसं आलं असेल? काढायचं का आपण? H2O. येस मॅम. O मध्ये 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन किती आहेत सांगा? 16 ना. 16 अधिक 2 किती झाले? 18. आता आपण मगाशी CO2 काढलं ना, तसं आता H:2 असं काढूया. म्हणजे आता टोटल वॉटरचे किती आहे? 18. हे आहे हायड्रोजन आणि इथे आहे ऑक्सिजन. मी लिहून टाकते म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे. आता समजा मी हायड्रोजनचं प्रमाण काढलं तर H/H2O असं येईल. आता तुम्हीच मला व्हॅल्यू सांगा. H म्हणजे किती? 2 भागिले H2O म्हणजे किती? 18. म्हणजे किती झाले? 1:9 झाले ना मॅडम, कारण 16 हो. अधिक 2 18. मॅम 9. 1:9. मग इकडे 1:8 का आलं? 8. H2O मतलब दोघांचं H आणि O मिक्स झालाय प्लस. ते बरोबर आहे, पण हे 1:9 येत आहे आणि त्यांचं 1:8 येत आहे. असं काय येतंय? काहीतरी आपलं इथे चुकलंय. काय चुकलंय? ऑक्सिजनचं ऍटॉमिक नंबर काय आहे? 28. 28 आहे ना? मॅम काय म्हणालात? ऑक्सिजनचं अच्छा, हे ऐका. पुस्तकामध्ये यांनी दिलेलं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण, ते त्यांचं चुकलं नाही, आपलंही चुकलेलं नाही. आपण टोटल काढतोय. 1:9 हा या दोघांचा रेशो आहे. कसला? पाणी आणि हायड्रोजन. त्यांनी दिलेलं आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन, त्यांनी घेतलंय 2:16 चा रेशो. हा किती येणार आहे? 1:8च येणार आहे. 2×8=16. हे प्रमाण फिक्स आहे हे ते म्हणतात. आपण टोटल मधला हायड्रोजन घेतला आणि त्यांनी हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्यांचं प्रमाण सांगितलंय. बघा पुस्तकात तेच वाक्य आहे. मी तोच विचार करते असं का आलं. बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे वस्तुमानी प्रमाण, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं 1:8 झालं ना. बघा ना, 2:18. सॉरी 2:16, कारण 16 म्हणजे ऑक्सिजन आहे. मग ते 1:8 झालं. म्हणजे 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन यांच्या रासायनिक संयोगाने 9 ग्रॅम पाणी होतं, जे की आपण ऑलरेडी काढलंय. 9 ग्रॅम, त्यातला 1 ग्रॅम पाणी आहे. म्हणजे 8 अधिक 1 केलं, 8 अधिक 1 केलं, बघा 9च होतं ना. म्हणजे 9 पैकी 1 हायड्रोजन आहे
आणि मग 9 पैकी 8 किती आहे? काय आहे? ऑक्सिजन आहे. म्हणजे 8 अधिक 1 9. एकूण एकच आहे. आपण बरोबरच केलंय. आपण वेगळा मुद्दा मांडलाय, पुस्तकात वेगळा मुद्दा सांगितलाय. एकाच मुद्द्याचे 2 भाग आहेत. बरोबर चाललंय आपलं काही चुकलेलं नाही. म्हणजेच काय, हे वस्तुमानी प्रमाण फिक्स असतं. थोडक्यात मी तुम्हाला हे जे सांगितलंय ना, हे त्याचा सगळ्यात लक्षात ठेवण्याचा सोपा शॉर्टकट आहे की H2O म्हणजे पाणी, आणि पाणी हे सगळीकडे ह्याच प्रपोर्शन मध्ये तुम्हाला मिळेल. हा रेशो फिक्स असतो आणि हा रेशो तुम्ही वस्तुमानाप्रमाणे काढलात तर त्याचं वस्तुमानी प्रमाण ह्या एकमेकांसाठी फिक्स असतं. याचा अर्थ तोच. बरोबर कळला आता हा नियम तुम्हाला? येस मॅम. सोपाच आहे. फक्त Yes, ma'am. आपण दुसरा म्हणजे मोठा विचार करून उत्तर काढलं होतं. आपलं उत्तर जास्त मोठं आहे त्याच्यापेक्षा. हा आहे स्थिर प्रमाणाचा नियम. हा तुम्हाला कळला? येस मॅम. आता पुढचं तुम्ही हे सगळं वाचा. तुम्हाला ह्यातनं सगळी माहिती मिळेल आणि मग पुढच्या वेळेला आपण दुसरा इंटरेस्टिंग पार्ट या धड्याचा करणार आहे, जो आहे अणु, आकार, वस्तुमान, संयोजन. ही खूप फॅन्टॅस्टिक गोष्ट आहे. ओके मॅम. आज Okay, ma'am. ऑलरेडी आता 9:30 Okay, होत आले. ma'am. भेटूया. बाय. थँक्यू मॅम. मॅम जेवढा थँक्यू तुम्हाला- मॅम. टीचर होमवर्क मॅडम होमवर्क मॅम होमवर्क. मॅम होमवर्क काय आहे? होमवर्क आहे रीड द लेसन केअरफुली.